मनोज जरांगे पाटील आजपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत। जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंचं आमरण उपोषण होणार आहे। मराठा आरक्षणामध्ये सगळे सोयरे कायद्यासाठी जरांगेंचं पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार बघायला मिळतंय। पोलिसांनी या उपोषणाला परवानगी नाकारली आहे, तरी सुद्धा जरांगे पाटील हे उपोषण करण्यावरती ठाम आहेत। अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। तर जरांगे पाटील हे आजपासून आमरण उपोषण करणार आहेत। पोलिसांनी या उपोषणाला परवानगी नाकारलेली आहे, मात्र जरांगे पाटील तरी सुद्धा उपोषण करण्यावरती ठाम आहेत। पोलिसांचा मोठा फौजफाटा अंतरवाली सराटीमध्ये तैनात करण्यात आलेला आहे। प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहेत, थेट त्यांच्याकडे जाऊयात। सचिन, एकीकडे जरांगे पाटील हे उपोषण करण्यावरती ठाम आहेत, दुसरीकडे पोलिसांनी आधीच परवानगी नाकारली आणि आता सध्या तिकडे मोठा पोलिसांचा फौजफाटा दिसतोय। नक्कीच गुरु, कालच मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं होतं की हा जो नवीन काही उपोषण मी करत नाहीये, हा सातत्याने सुरू असलेलं उपोषण आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही पोलिसांना पत्र दिलं होतं, मात्र पोलिसांनी ते नाकारलेलं आहे। जरी पोलिसांनी आम्हाला परवानगी दिली नसली तरी आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण करणारच आहोत, अशा पद्धतीच्या भूमिकेवरती ठाम आहे आणि आज 10 वाजेपासून ते थोड्या काही तासांनीच ते आता उपोषणाला सुरुवात करतील। आणि आपण पाहिलं की आपण याच अंतरवाली सराटी गावामध्ये आहोत आणि या गावामध्ये आता हे जे नागरिक आहे, जे मराठा बांधव आहेत, यायला सुरुवात झालेली आहे। अशा पद्धतीने गाड्या भरून या ठिकाणी लोक महाराष्ट्रभरातून यायला सुरुवात झालेली ही आपण पाहतो। ही आता एक गाडी आलेली आहे आणि हे जी मुलं आहेत, ही तरुण आहेत, हे या उपोषणाला समर्थन म्हणून या ठिकाणी येत आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकतो की अशा पद्धतीने राईट कंट्रोल पोलीस देखील आलेले आहे, दंगा काबू पथक या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर हा जो रस्ता आहे हा मुख्य रस्ता आहे आणि या मुख्य रस्त्याच्या पुढे जो गावामध्ये प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी देखील मोठा फौजफाटा एक पथक त्या ठिकाणी पोलिसांचं ठेवण्यात आलेला आहे। गावामध्ये अशा पद्धतीचे पोलीस आहेत आणि या बाजूला देखील पोलिसांची राहण्याची व्यवस्था करण्यात। अशा पद्धतीने जर गावामध्ये एकंदरीत परिस्थिती आपण पाहिली तर गावामध्ये पोलिसांचा फौजफाटा सध्या दाखल झालेला आहे आणि एकीकडे आपण पाहिलं की या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे, तर दुसऱ्या बाजूने पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी आला। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दंगा काबू पथक देखील गावामध्ये दाखल झालेला आहे। याच पार्श्वभूमीवर आता थोड्या वेळामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सुरुवात होईल आणि या उपोषणाला समर्थन देण्यासाठी महाराष्ट्रभरातून आता मराठा बांधव, मराठा तरुण या ठिकाणी गावामध्ये अंतरवाली सराटीत दाखल होत आहेत। गुरु सचिन, साधारणपणे किती वाजता या उपोषणाला सुरुवात होणार आहे याबद्दलची काही माहिती देण्यात आली आहे का? नक्कीच याबद्दल जरांगे पाटील यांनी स्वतः माहिती दिलेली आहे की ते 10 वाजेच्या सुमारास या आमरण उपोषणाला सुरुवात करतील आणि त्यांनी याचबरोबर एक देखील आव्हान समाज बांधवांना केलेलं आहे। सध्या पाऊस पडलेला आहे, शेतीच्या मशागतीची कामं सुरू आहेत, पेरणी असेल किंवा इत्यादी जे कामं असतात ती कामं देखील आहेत। त्यामुळे शक्यतो जोपर्यंत तुमचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत गावात येऊ नका, अशा पद्धतीचं आव्हान देखील त्यांनी समाज बांधवाला केलेलं आहे। त्यामुळे मी स्वतः एकटा खंबीर आहे आंदोलन करण्यासाठी, कुठल्याही पद्धतीचं अफवावर विश्वास ठेवू नका असं देखील त्यांनी समाज बांधवाला सांगितलं। एकीकडे आपण पाहिलं की अनेक मागचे जे काही त्यांचे उपोषण झाले त्यावेळेस मोठ्या प्रमाणात या गावामध्ये गर्दी झाली होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती अनेक या गावातले काही गावकरी त्यांनी देखील या उपोषणाला विरोध केला। त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी कुठल्याही पद्धतीने गावकऱ्यांना देखील त्रास होऊ नये याची देखील दक्षता आता मनोज जरांगे पाटील यांनी घेतली। त्यामुळे आता हे आंदोलन सुरू होणार आहे आणि पुढे नेमकं काय घडते थोड्या वेळात स्पष्ट होईल। गुरु अर्थात धन्यवाद सचिन, या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट घेत राहू। तर जालन्याच्या अंतरवाली सराटीमधनं आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण होत आहे, ज्याला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे।